वाटतो मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अभिमान नक्कीच वाटतो का कपाळभर कुंकू लावतो म्हणून वाटतो की या महाराष्ट्रातल्या पोरांना सुद्धा आदर्श निर्माण होतो की जिथं हिंदुस्थान आहे आणि हिंदूंची पहिली ओळख जर काय असेल तर त्याच्या कपाळाला गंध पाहिजे. आज पोरं कपाळाला गंध लाविना. भेटलेला पोरगा त्याला राम राम म्हणावं का आदाब म्हणावं आम्हाला प्रश्न पडतोय. राम राम म्हणावा मुस्लिम निघालं ख्रिश्चन निघालं काय करायचं बरं. आदाब म्हणावं ना हिंदू निघालं तर आम्ही पण त्याला राम राम नाही ना आदाब नाही हाय. एकदा हाय म्हणून पाहायचं त्याने केलं काही खुना हाय बी तर ठीक आहे नाही तर मग हाड. मग काय करणार. तुमची आयडेंटिटी पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाने जे टिकवलं ना ते माझं प्रामाणिकपण ते या विश्वात जातीवंत हिंदुत्व जर कोणी टिकवलं असेल तर ते आमच्या वारकरी संप्रदायाने टिकवलं. तुम्ही आमच्या वारकऱ्यांच्या हातात तुम्हाला भगवी पताका दिसेल तिथं तुम्हाला हिंदुत्व दिसेल. वारकऱ्यांच्या कपाळावर तुम्हाला कुंकू दिसेल बुक्का दिसेल अष्टगंध दिसेल भस्म दिसेल तिथे हिंदुत्व नटलंय. त्याच्या उपदेशामधून गीतासार तुम्हाला ऐकायला भेटेल तिथे तुम्हाला हिंदुत्व दिसेल. हिंदुत्व टिकवलं मायबाप म्हणून वाटतो अभिमान. आज मुख्यमंत्र्याचं पाहून कितीतरी पोरं कपाळाला कुंकू लावायला लागले. काय झालं हिंदुत्वाचं रक्षण झालं. विठ्ठल विठ्ठल बोलतो मी पंतप्रधानांवर. आवडतात मला नरेंद्र मोदी साहेब का त्याग आहे जीवनामध्ये. त्याग स्वतःला नाही मिरवून घेतलं. गान सम्राज्ञी लता दीदी मंगेशकर गेल्या तेव्हा सगळी कामं बाजूला ठेवली आणि मुंबईत दीदींचा अंत्यविधी भव्य झाला पाहिजे हे सगळ्यांना ओरडून सांगितलं. स्वतः मोदी साहेब त्या अंत्यविधीला हजर राहिले. बघा बर का देशाचं सौंदर्य देशातली मोठी माणसं त्यांचा अंत्यविधी सुद्धा मोठा झाला पाहिजे. पण जिच्यात सर्वात जास्त प्रेम आहे जिच्या पोटी जन्म घेतला एकमेव नातेवाईक स्वतःची आई गेली ना ठरवलं असतं ना जगातला सर्वात सुंदर अंत्यविधी सर्वात भव्य अंत्यविधी करता आला असता गुजरातमध्ये मोदी साहेबांना. पण तुमच्या माहितीस्तव सांगतो पोरांनो महानगरपालिकेच्या वैकुंठ रथात स्वतःच्या आईला घेऊन जाणारा पहिला पंतप्रधान की सर्वात महाराज श्रीमंत लोक त्यांच्या घरातला माणूस गेला तर स्वतंत्र वैकुंठ रथ बनवतात. स्वतंत्र अंत्यविधीचं ठिकाण निवडतात. दिमाग खात सगळे सोहळे करतात. पण सर्वसामान्य एखाद्या माणसासारखा कोणता त्याग पाहिजे तुम्हाला. ही माणसं देशावर प्रेम करणारी. बोलतो मी मला गरज वाटते ती मला आवश्यकता वाटते की ह्या पोरांनी लक्ष घातलं पाहिजे. ही पोरं कधीतरी ग्रामसेवकाला जाऊन भेटली पाहिजे. साहेब काय चालू आहे आपल्या गावात काय चालू आहे आपल्या वार्डात. कधीतरी आमदार साहेबांना प्रश्न विचारले पाहिजे पोरांनी साहेब का होते रस्त्याचं काय झालं साहेब. तुम्ही म्हटले होते ड्रेनेज टाकायचे गटार बंद करायचे काय झालं साहेब. ही पोरं म्हटली पाहिजे हो. सरळ लग्नाला आला की तुम्ही डायरेक्ट म्हणतात बस आता दादाला काहीच विचारायचं नाही. लग्नाला आले ना झाला दादा तुमचा. एका लग्नाला आला म्हणून काय मानसिकता बदलली बघा ना. विकास कर नाही तर नको करू. दशक्रियेला ये वर्ष श्राद्धाला ये लग्नाला ये आम्ही तुमचेच आहे. उलट त्याला हात जोडून म्हटले पाहिजे तालुक्याच्या प्रतिनिधीला दादा हे भाना भाना करत फिरणं बंद करा. कशाला जीवाचा हाल करून घेता. जा विकास काम करून दाखवा. विठ्ठल विठ्ठल काय लोकांच्या गरजा बदलल्या. मी मुद्द्यावर ह्या होतो की तुम्ही राजकारणावर लक्ष द्या. रोज बातम्या ऐका हेडलाईन्स पहा. पोरांनो हा देश आपल्या हातात आहे. जुन्या जाणत्या लोकांनी आज 26 जानेवारी हो प्रजासत्ताक दिन आहे. आज 74 वर्ष झाले समस्या अजून सॉल्व्ह होत नाही. चित्र बदललेलं दिसत नाही बिघडलेलं दिसतं. याला जबाबदार कोण आहे. कुठेतरी तुम्ही आम्ही जबाबदार आहे ना. नाना पाटेकर साहेबांनी एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता मुख्यमंत्र्यांना विचारला आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला की
या देशामध्ये काही लोक प्रचंड भ्रष्टाचार करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, गुन्हे सिद्ध होतात, सिद्ध झाल्यानंतर ते तुरुंगवास भोगून येतात, तुरुंगातून आल्यानंतर पुन्हा ते बहुमतांनी निवडून येतात. यावर तुमचं मत काय असं म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे उत्तर दिलं ते खूपच अभ्यास करण्यासारखं, आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे. ते म्हणाले, नाना, या अडचणीवर आम्ही तर काम करतोय, पण आपल्याला सामूहिक काम करावं लागणार आहे. म्हणजे काय? ते म्हणाले, यात आमची चूक नाहीये, याच्यात चूक समाजाची आहे. तो तुरुंगातून आलेला उमेदवार पुन्हा प्रचंड बहुमतांनी निवडून येतो, म्हणून आम्हाला तिकीट सुद्धा त्यालाच द्यावं लागतं. जर नाही दिलं तर तुम्ही ज्याला चांगलं मानतात त्याचा दारुण पराभव होतो. गावात चांगले माणसं नको आहेत, वाईट माणसं हवी आहेत. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम या सामान्य मतदाराचा आहे. एक संकल्प केला पाहिजे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, बलात्काराचे, विनयभंगाचे, लाचखोरीचे, खुनाचे गुन्हे दाखल झाले, सिद्ध झाले, त्यांना देशाच्या राजकारणातून बाजूला करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. ते उलट बाहेर आल्यावर त्याला सहानुभूती इतकी भेटती, नाही नाही दादा 3 वर्ष आत होते, आता लय लीडने निवडून द्यायचे. कोण आहे जबाबदार? तुम्ही, आम्ही जबाबदार आहे. पैशाचं राजकारण झालं, सरपंच व्हायचं म्हटलं पैसा, ग्रामपंचायत सदस्य व्हायचं म्हटलं पैसा, बिनविरोध करायचं म्हटलं पुढच्या उमेदवाराला पैसा. मग पोरांनो मला सांगा, एवढा खाटाटोप करून ते पद जर मिळालं तर किती दिवस? 5 वर्ष. 5 वर्षानंतर काय लागतंय? माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, माजी झेडपी सदस्य, माजी आमदार. माजी लागल्यावर बरं वाटत बरं वाटलं असतं तर माझीने फॉर्म भरला असता परत. जर बरं, तुम्ही थोडं मानसशास्त्र बघा ना, माझी जर खुश असता माझी मध्ये तर त्याने डबल ट्राय केलाच नसता ना. जसं नाही, काही लोक एक मुलगा झाला बास म्हणतात, आता ज्याला नाही करमत ते म्हणतात पुन्हा एकदा, 2 झाल्यावर नाही करमलं पुन्हा एकदा, एक सहाय्य करू. माझी पुन्हा 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 का? त्याला पुन्हा आजी व्हायचंय. आयुष्यभर तो पुन्हा संघर्ष करतोय, पुन्हा यायचंय. आजी माझी नकोय, आजी पाहिजे. आयुष्य झगडत घालवावं लागतं. पण आता माझा पुढचा सिद्धांत तुम्हाला असं सांगायचा आहे, पोरांनो, मी जे तुम्हाला म्हटलं गळ्यात तुळशीच्या माळा घाला, गोपीचंदन टिळा लावा. पोरांनो, एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली, एकदा कपाळाला गंध लागला ना, चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही हरिभक्ती परायण होतात. या जगातलं एकमेव पद आहे ज्याला कधीच माझी लागत नाही. हो, कधीच नाही. महाराज गावातला एक म्हातारा मेला, काकडा करणारा, त्याच्या दशक्रिया विधीच्या पत्रिकेत काय लिहिलेलं असतं माहितीये? वैकुंठवासी हरिभक्ती पारायण. सहज प्रिंटिंग वाला म्हटला, ओ ते गेले ना, आता माझी हरिभक्ती पारायण लावावं लागल. ते म्हटले नाही ना लावता येत. म्हटले का? ते म्हटले याला माझी यासाठी लावता येत नाही, त्याचं कारण संतांनी सांगितलंय, राहिल्या त्या
पाहिले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी मायबाप. त्यांचं परमार्थ रूपी काम चंद्र सूर्य असेपर्यंतच आहे. म्हणून एकदा हरिभक्तीपरायण लागलं ना, एक सोय करून ठेवा बा, मेल्यावर 10व्याच्या पत्रिकेत हरिभक्तीपरायण लिहिलं पाहिजे पुढच्या पिढीने. नाही तर बऱ्याचदा आम्ही कीर्तनाला जातो, मेलेल्याबद्दल माहिती विचारली ना, पोरं म्हणतात अभंगावर बोला. आपण म्हटलं नाही ना, त्यांच्याबद्दल काहीतरी सांगा. काय सांगू अहो, काहीतरी सांगा. ते म्हणतात अहो कीर्तनात सांगण्यासारखं नाही त्यांच्या जीवनात काहीच. आम्हाला का बोलवलं झेडपी लढवायची. अहो गेलेल्या माणसाबद्दल कीर्तनकाराला किमान 5 मिनिटं बोलता आलं पाहिजे, असं कर्तृत्व आपण करून ठेवलं पाहिजे. 5 मिनिटं तरी. काहींच्या बद्दल सांगण्यासारखंच नाही काही. बरं लयच खोदून विचारलं तर ते एका वाक्यात सांगून टाकतात, बेवडा होता त्या विषय सोडत. एकमेव पद आहे. कॉम्पिटिशन वाढलं, स्पर्धा वाढली, पण एकदा तुम्ही हरिभक्तीपरायण झाले ना मायबाप, संत किती गोड बोलतात. सोपं आहे, पण जो शहाणा आहे तोच इकडे येतो. तुका म्हणे सोपे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे 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 सोपे आहे सर्वाहुनी. शहाणात धनी घेतो येते, शहाणात धनी घेतो येते, शहाणात धनी घेतो येते, शहाणात धनी घेतो येते. दलगतीचा याद जावे वनातरा, 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 दलगतीचा याद जावे वनातरा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी घेतोय ते. सोपय पण जो शहाणा आहे तोच येईल. आता या मंडपात आहे ना, काही काही 3 किलोमीटरवर आले असतील बरं का, 3, 4, 5 चालत आले असतील, पण शेजारच्या घरांमध्ये काही झोपलेले असतील. झोपले असतील ते मस्त निवांत झोपले असतील. उलट या आवाजाने छान झोप लागली असेल. परवा तर एका ठिकाणी एक 3ऱ्या मजल्यावर उतरून आलं, म्हणे 8च दिवस काय वर्षभर ठेवा ना. म्हटलं का? मला रात्रीची झोपच येत नाही हो, 8 दिवसापासून निवांत झोप लागते. म्हटलं का? तो म्हटलं मी रेल्वे स्टेशनवर राहायचो पूर्वी, सारख्या गाड्या वाजायच्या, त्याच्यामुळे मला ती आवाजाची सवय आहे. म्हटलं आवाज नसला का मला झोप लागत नाही. शहाणा तो धनी घेतोय ते. इथं शहाणाच येईल, बाकीच्याला चान्सच नाही. तो यायचाच चान्स नाही. 2-3 पायऱ्या उतरायच्या असू द्या, त्याला बुद्धी साह्यच देणार नाही. संतांनी देवाच्या आभार. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. मायबाप हा संप्रदाय ना होता, हाय आणि पुढेही राहणार. याला भीती नाही, धोका नाही. अहो कधी कधी असं काय कमी व्हायरल होतं का? कमी व्हायरल होतं काय? काय व्हायरल होतं हे पोरांना माहिती आहे. पण कीर्तनाची गर्दी कमी होती नाही होत.
त्याच थोडा शोध घेणं गरजेचं आहे. आता हे मी सुरुवात जी केलेली प्रस्तावना की उद्योगात स्पर्धा वाढली, कलेच्या क्षेत्रात स्पर्धा वाढली, राजकारणात स्पर्धा वाढली आणि स्पर्धेमुळे कॉम्पिटिशन वाढल्यामुळं अस्तित्व टिकवणं अवघड झालं. पण 750 वर्ष झाली वारकरी संप्रदाय वाढतच चाललाय, कमी होत नाही. कीर्तनाची गर्दी उत्तरोत्तर वाढत चालली. आळंदी पंढरपूर सोहळ्यातली गर्दी वाढत चालली. अहो जी कीर्तन अशी मांडपात होती बिना माईकची, दूरदर्शनवाल्यांना कळालं की हे चॅनलवर दाखवले पाहिजे. एक महिनाभरासाठी उपक्रम जी टॉकीजने घेतला होता. एक महिनाभर दाखवायचे होते फक्त 2018 साली. आज 2018 2023 चालू आहे ना. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा बंद झाला, उलट मनमंदिरा सुरू करावं लागलं. या वारकरी संप्रदायाची ताकद त्यांच्याही लक्षात आली की बाप रे काय TRP आहे, मालिका येतात जातात. पण आपला वारकरी संप्रदाय छाप टाकली की बरोबर 6 वाजले की टीव्ही चालू होतात, सकाळी 7 वाजले की टीव्ही चालू होतात आणि लोक बघतात. प्रश्न पडतो काय कारण काय असेल, काय हे थांबत नाही, का वाढतच जात? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, काय हे टिकलंय? हो एका साह्य एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. फार मोठा सिद्धांत आहे हा, तरुण पिढीच्या इतका कामाचा आहे. मला एक डॉक्युमेंट दाखवा, एक की ज्या डॉक्युमेंटवर असं लिहिलं ह्या संप्रदायाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज. एक दाखवा. धर्मादाय मध्ये बुवा नाही, बुवा धर्मादाय मध्ये सापडलं. कुठं कागदोपत्री लिहून ठेवलंय, एक पण डॉक्युमेंट नाही. माझा पुढचा प्रश्न असा आहे, आनंद याचा मानायचा रिंगटोन चांगली, पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह का घ्यायचं? वातावरण जसं तसं टिकून ठेवलं ना. तेच जर अंट वाम मामा वाजलं असतं तर सगळं मिक्स झालं असतं ना, सगळं रंग बिघडला असतं. एकही डॉक्युमेंट नाही की ज्याच्यावर लिहिलंय ज्ञानेश्वर महाराज या वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहे. पण तुम्हाला मी खात्रीने सांगतो, या जगात कोर्टात अजून एकही खटला असा दाखल झाला नाही की या संप्रदायाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज नाही, दुसरा कोणीतरी आहे, असा एकही खटला पण दाखल नाही झालेला. आता विरुद्ध बाजू सांगतो, काहींनी प्रयत्नपूर्वक स्वतःचा अध्यक्ष म्हणून नाव रजिस्ट्रेशन करून घेतलं, धर्मादायमध्ये जाऊन करून घेतलं, कुठंतरी काहीतरी लिहून ठेवलं की नाही नाही अध्यक्ष. पण कितीतरी खटले दाखल, ते नाही मी आहे.
ते नाही मी आहे. आता उत्तर तुम्हाला सांगतो. हे कागदोपत्री चालणार काम नाहीये. ही सगळी मंडळी लोकमान्य झाले आणि मोठे ठरले. विठ्ठल विठ्ठल. माझी तरुणांना विनंती आहे, तुम्ही नेता नका होऊ, लोकनेता व्हा. तुम्ही पदावर असा किंवा नसा, पण तुम्ही आलात की टाळ्या वाजल्याच पाहिजे. हे पदाची किंमत टिकत नाही हो. पद गेलं का गर्दी लगेच हटून जाते, सिक्युरिटी बाजूला जाते, बॅनर लावणारे काढून टाकतात, टप्पाटप बदली मारतात, पलटी मारतात. आता त्यांचे नाही, आता दुसऱ्याचे. पण जर कर्तृत्वातून प्रगट झाले, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आयुष्यात एकही राजकीय पद घेतलं नाही हो, पण आजही दरारा संपत नाही. मला वाटत नाही संपल, वाढल. काल तैलचित्र बसून टाकलं, घेत जा दर्शन आता प्रत्येक वेळी. बसून टाकलं सभागृहात. किंमत कमी होत नाही का हो? कामातून प्रगट झाली माणसं, कर्तृत्वातून प्रगट झाले. तुम्ही लोकमान्य व्हा. सध्या आपलं ते नुसतं डिग्र्या लावायसाठी जे प्रयत्न चालले ना, म्हणजे नावा पुढं लावायचं BSc ॲग्री, शेतीतली अक्कल नाही. तर परवा आमचं एक BSc ॲग्री झालं मित्र, BSc ॲग्री झालं म्हणून ते आता म्हणतात आपल्याला शेतीच करायची. लावला ना भुईमुग, त्याने भुईमुग लावला आणि 3-4 महिन्यांनी मला फोन केला आणि म्हणतो, बापू राव एवढं शिक्षण घेतलं पण फेल झालो राव. पहिल्याच घासाला खडा लागला. म्हटलं काय झालं? अरे हिरवा गार आला होता भुईमुग, पण एक शेंग नाही आली रे त्याला. म्हटलं वा वा वा, BSc ॲग्री झाला. म्हटलं शेंग नाही आली. बरं म्हटलं तुझ्या शेजारी एक शाळेत न गेलेला आमचा पोरगा आहे शेतकऱ्याचा, त्याला सकाळी बोलून घे. तो म्हटलं तो काय करील? म्हटलं त्याला बोलून तर घे. शाळेत न गेलेलं शेतकऱ्याचं पोरग बोलावलं, त्याला विचारलं का आल्या नाही भुईमुंगाला शेंगा? तो म्हटला आल्या, पण जमिनीत उगावल्या. त्या भुईमुंगाच्या शेंगा पाल्याला नसतात लागत, जमिनीत लागत असतात, मुळात लागत असतात. म्हणजे काय? डिग्री कामाला आली का अनुभव कामाला आला? अनुभव कामाला आला. तो अनुभव महत्वाचा आहे. आता मी तुम्हाला सांगतो. आता झालं, आता काय कुठं वेळ पुरत राहिले 15 मिनिटं, कशाचं काय? म्हाताऱ्या झोपल्या काही, त्या तरी काय करतील? त्या म्हणतील हा नुसता मोदी साहेब आणि शिंदे साहेब करतो,